मग करी कर कोणी सेवटी म्हणे मागाल ते कामना ओटी ते मी देईन चित्त संतुष्टी मिरवीन जननी. हनुमंतरायाने सीता आई साहेबांना सांगितलं तुमच्या मनामध्ये काही इच्छा असू द्या, दशरथासारखं कैकेयीचं फक्त हातात हात दिले सांग म्हणले काय पाहिजे, पण ती कैकेयी काय मागणार आहे दशरथाला काय माहिती होतं. तसं हनुमंतरायाने सांगितलं आई साहेब काय तुम्हाला मागायचे ती मागा म्हणले, देण्यासाठी समर्थ आहे. अशा प्रकारे वचन हनुमंतराय बोलू लागले. एरी म्हणे मम कामना तू आचरावे गसासमा कांता करुणी संसार उगमा सर्व सुख भोगावे. लगेच हनुमंतरायाने वचन दिल्याबरोबर सीता मातेने सांगितलं हनुमंता असं वाटतंय की तुला सुद्धा पत्नी असावी, तुझंही घरदार असावं, मुलं बाळ लेकरं तुलाही असावी, आमच्यासारखा संसार तुलाही असावा, अशा प्रकारचं मनामध्ये वाटतंय असं सीतेनं हनुमंताला सांगितलं. ऐसी ऐकता वाघवटी सप्रेम खोचला फुल्या पोटी लान बदन चित्त हिमकुटी परम संकटी पडेला. अशा पद्धतीने सीता मातेचं बोलणं ऐकल्याबरोबर हनुमंतरायाला संकट निर्माण झालं, अंतःकरणामध्ये खोचला, दुखावलं. कारण जे आपल्याला पसंत नाही तेच सीता मातेने मागणं केलंय, तेच इच्छा प्रगट केले. आपण पूर्ण बाल ब्रह्मचारी आहोत आणि आता सीता माई तर म्हणतायत की तुम्ही लग्न करा, संसार करा, हे आपल्याला मान्य नाही. त्यामुळे हनुमंतरायाला थोडस दुःख वाटलं. मग न देता मातेसी काही उत्तर येऊनी बैसला रामासमोर परिचित व्रती कोमित मुखचंद्र श्रीरघुत्तमे पाहिला. हनुमंतरायानं सीता मातेला काहीच बोलले नाही, होय बी म्हणले नाही तर नाही पण म्हणले नाही. मग तिथून उठले, सीता मातेकडून हनुमंतराय उठले आणि रामाच्या समोर जाऊन बसले. रामचंद्राची नजर हनुमंताकडे गेली. रामानं हनुमंताकडे पाहिलं तर हनुमंताचा मुखचंद्र कोमेजलेला होता, दुःखित चेहरा रामचंद्राने पाहिला. मग जवळी पाचारुणी हृदयी दैताली दयाळाई म्हणे बारे तुझा जात केवी मुखचंद्र मावळला. मग रामचंद्राने हनुमंताच्या चेहऱ्याकडे पाहिलं, चेहरा सुकलेला दिसला. हनुमंतराय कुठल्या तरी संकटामध्ये दुःखामध्ये आहे असं रामाला वाटलं. मग रामचंद्र हनुमंताच्या जवळ आले, डोक्यावरून हात फिरवला आणि हनुमंताला विचारलं कोणचं दुःख झालं. मग प्रांजळी सर्व कथन श्रीरामाते निवेदून नेत्री अश्रू म्लान वदन मी करुणिया बैसलो. मग ज्या वेळेस रामचंद्राने विचारल्यानंतर मग सगळी कथा सांगितली. सीतामातेनं जवळ बोलवलं, अगोदर वचनामध्ये गुंतवलं आणि पुन्हा सांगितले की लग्न करा. अशा प्रकारे जी काही सीतेच्या मनातली इच्छा होती ती हनुमंताने सगळी रामाला बोलून दाखवली. जी सीता माता बोलल्या होत्या त्या रामाला सगळं सांगितलं आणि दुःखित चेहरा करून रामाच्या पुढं हनुमानजी बसले. पर्यंत साक्ष रघुकुलटिळक म्हणे वाया नमानी दुःख श्री राज्याच्या स्त्रिया सकळीक कांता सुती तुझ्याची. त्यावेळेस रामचंद्राने सांगायला सुरुवात केलं. ऐका म्हणले हनुमंतराया, जी सीता माता बोललेली ती सुद्धा भगवती आहे, आदिशक्ती आहे आणि ते जे बोललेले ते पण खोटं होणार नाही. कारण पुढे स्त्री राज्यामधल्या ज्या स्त्री आहेत त्या सगळ्या तुमच्याच पत्नी आहेत. कारण तुमच्या भूतकाळाला त्यांना गर्भ राहतोय, त्यामुळे ते सगळे तुमच्याच बायका आहेत असं रामचंद्राने हनुमंताला सांगितलं. तरी बायाचे ऐक कथन कृतत्रेत्र द्वापार कली पूर्ण याचो होयुगाते म्हणती निपुण चौकडी एक ह्यासे. आणि रामचंद्राने सांगितलं हनुमंतराया याची पण एक गोष्ट आहे, पुढे आहे ती पुढे येणारी स्त्री राज्यामधल्या सगळ्या पत्नी स्त्रिया तुमच्या आहेत, त्याची पण पुढची कथा तुम्हाला सांगतो. कृतयुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग हीच एक चौकडी आहे आणि असे 14 चौकड्या आहेत आणि 14 चौकड्याचं राज्य ती राजा रावण करीत होतं. म्हणजे ही असणारी एक 4 युगाची एक चौकडी आहे. असं 14 चौकड्याचं राज्य राजा रावणाला प्राप्त झालेलं होतं आणि ह्या पूर्ण चौकड्याला एक चौकडी म्हणतात, 4 युगाला एक चौकडी म्हणतात असं रामचंद्र बोलतात.
तरी बायशा चौकड्या किती 396 बोलती मिती तू ते माते हो चौकड्या प्रती जन्मा येणे आहेची. हनुमंतरायात 4 युग आहेत. कृतयुग आहे, त्रेतायुग आहे, द्वापर युग आहे आणि कलियुग आहे. ह्या 4 युगांची एक चौकडी आहे. आणि अशा चौकड्या जर किती असतील तर 396 शास्त्रामध्ये त्याला सांगितलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. एवढ्या चौकड्या आहेत आणि प्रत्येक युगामध्ये तुम्हाला पण जन्माला यायचंय, मला पण जन्माला यायचंय. कारण जिथं जिथं मी अवतार घेणार आहे तिथं तिथं तुम्हाला यावंच लागणार आहे. रामचंद्र बोलतात, मी 99वा रामक्षिती तू ही 99वा मारुती आणि लंकाधीशयाची नीती 99वा असे की. ऐका म्हणले हनुमंतराया, आपले अनेक अवतार पाठीमागे झालेले. आईसे माझे अवतार किती, भोगिंद्रासही नेनवती, मेघधारा मोजवती, पर्यंत नाही अवतारा. अरे किती अवतार झाले आपले पाठीमाग. आकाशातून पडणारे पावसाची थेंब मोजता येतील पण आमचे अवतार मोजता येत नाही. तुमचे आमचे अनेक अवतार झालेले. मी 99वा श्रीराम आहे, तुम्ही पण 99वा मारुती आहोत आणि राजा रावण सुद्धा 99वाच आहे. म्हणजे परत परत युग चालू होतात, पुन्हा पुन्हा आपल्याला जन्माला यावं लागतं असं रामचंद्र सांगतात. यावरी 14 चौकड्याचे राज्य रावण करिलायचे बोलती वचन परी 14 अंकीचा आकडा मागून आखनेला विधीने तो. 14 चौकड्याचं राज्य रावण करील अशा प्रकारचं वरदान त्यानं ब्रह्मदेवाकडून मागून घेतलं होतं. ब्रह्मदेव हुशार आहे, चतुर आहे. 14 चौकड्यामधलं जे काय 14 आकडा आहे तो 14 आकडा ब्रह्मदेवानं गुप्त केला, त्याच्यामधून ती काढून घेतला आणि 4 चौकड्याचं राज्य रावणाने केलं असं सांगतात. मग उरला वरले एक चतुर्थ तिथं त्या चौकड्या राज्य करीत परी सांगवया कारण त्यात आपण मारून येत असे. 14 चौकड्याचं राजा रावण राज्य करील अशी त्याची इच्छा होती पण 14 आकडा ब्रह्मदेवानं काढून घेतला आणि एकच चौकडी, कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग अशा 4 युगाची एक चौकडी, तेवढं राज्य राजा रावणानं उपभोगलं किंवा केलं असं महाराज सांगतात. मग आल्यावरी श्री राज्यात जाणे लागे मारुती तू ते तरी बापाळी तुझी निश्चित आली आहे ती भोगी का. रामचंद्राने तेव्हा सांगितलं होतं राम अवतारामध्ये की पुढे असणारा आता स्त्री राज्यामध्ये तुम्हाला जावं लागतंय. उत्तरकांडामध्ये पहिल्याच अध्यायामध्ये कथा आहे ती. रावणाला मारून आलं की रामचंद्र हनुमंतराला स्त्री राज्यामध्ये पाठवतात आणि पुन्हा अगस्त्य ऋषी सगळी कथा सांगतात. असो म्हणून आता स्त्री राज्यामध्ये जाण्याचा योग तुम्हाला आलेला आहे असं रामचंद्र हनुमंतरायाला सांगतात. ऐसे म्हणता श्रीराम वहिला मग म्या त्या ते प्रश्न केला की दोडका सोटी आहे मजला भेटी केली कामरती. मग लगेच रामचंद्राने सांगितलं जावा स्त्री राज्यातल्या सगळ्या बायका तुमच्याच आहेत. पुन्हा मी प्रश्न केला रामचंद्र मला जन्मल्यापासून गर्भातच कासोटी आहे, मग असणारा स्त्रियांचा आणि माझा असणारा त्या ठिकाणी उपभोग कसा होणार सांगा. मग राम म्हणे बाऊर दौरीती आजपासून असे मारुती तयाच्या बुकारे श्वास संगती गरोदर होती त्या स्त्रिया. त्याच वेळेस रामचंद्राने सांगितलं हनुमंतराया तुम्ही ऊर्ध्वर येत आहात. भूभूतकारानं तुमच्या मुखामधून निघालेला भूभूतकार आणि त्याच्यापासून रेत तयार होऊन ती असणारी स्त्रियांच्या कर्णावरती मुखामधून ती असणारी हृदयामध्ये जाईल आणि तिथून पुन्हा त्यांना गर्भ राहिलं. ऊर्ध्व रेत असणारे हनुमंतराय राहतील अशा प्रकारचा आशीर्वाद रामचंद्रांनी दिला. तरी तू सकळ संशय सांडून शैल्य देशी करी गमन तुझे ब्रह्मचारी पण ढळत नाही. महाराज हनुमंतराया तुमचं ब्रह्मचारी पण ढळत नाही. भगवान श्रीकृष्णाचं सुद्धा ब्रह्मचारी पण ढळलं नाही. 16,108 बायका आहेत. तो का म्हणे नटधारी भोग भोगणी ब्रह्मचारी भगवंताची लीला येते आणि तुमचं ब्रह्मचारी पण त्याला डाग लागणार नाही, ते ढळणार नाही, ती तसंच अचळ राहील असं वरदान रामचंद्र देतात. ऐसी वार्ता होता निश्चिती मग म्या स्वीकारले शैल्य देशाप्रती यावरी तेही स्त्रियापती मेनका नामे विराजली. आणि अशा प्रकारे रामचंद्रांनी सांगितल्यानंतर मग मी शैल्य देशाकडे गमन केलं म्हणजे स्त्री राज्याकडे जात असताना स्त्री राज्याकडे निघालो आणि त्या स्त्री राज्यामध्ये मेनका नावाची स्त्री होती.
तिथे पृथ्वीची देशवार्ता ऐकिव झाली की पुरुषकांता देशोदेशी उभयंता रमता आले स्वइच्छे. आणि ती असणारी मेनका नावाची स्त्री त्या सगळ्या स्त्रियांची राणी होती ती मेनका स्त्री राज्यामधली. आणि तिला सगळ्या देशाची वार्ता माहिती असते कारण राजाला प्रत्येक देशाचं माहिती असतं. तसं ती स्त्री राज्याची राणी होती कारण तिथं पुरुष जगत नव्हता. हनुमंतरायाच्या भूतकाळानं पुरुषच नव्हता तिथं, फक्त स्त्रियाच जन्म पावत होत्या. गर्भामध्ये जर पुरुष असेल तर ते गर्भामध्येच नष्ट होत होता. पुरुष स्त्री राज्यामध्ये जन्मतच नव्हता आणि बाहेरून कोणता पुरुष तिथं येत नव्हता. आला तर हनुमंताच्या भूतकाळानं जगत नव्हता, म्हणून ते स्त्रियांचं राज्य होतं. आणि मग त्या स्त्रियांच्या राणीने मेनकेला ती सगळी असणारी वार्ता मी येण्याची श्रुत झाले. देवदानव मानवा सहित पशुपक्षी नागजात सकळ स्त्री पुरुष उभयंता इंद्रिय सुखे सुखावती. आणि ते असणाऱ्या स्त्री राज्यामध्ये देव दानव मानव पशु पक्षी सगळे असणारे स्त्री पुरुषांचा आनंद उपभोग घेतात. कामरती मंदनाकार रतीसी अर्पिती कामी करणार ऐसा जाणून मनी विचार परमचित्ती क्षोभली. मग तिने मांडले अनुष्ठान मना माझी काम वरून ती प्रत्यक्ष होऊनी वायुनंदन रतिरत्न अर्पुत्या. आणि त्या मेनकेची इच्छा होती कारण पुरुष स्त्री आणि पुरुषाचा त्या ठिकाणी असणारा जो काही उपभोगाचा आनंद आहे प्रत्येक जण घेतात. देव दानव पशु पक्षी सगळेजण घेतात. मग आपणही घ्यावा, पण आपण पुरुष दुसरा तिसरा न निवडता साक्षात हनुमंतरायाकडून उपभोग घेण्याची इच्छा तिला निर्माण झाली, म्हणून तिनं तपश्चर्या माझ्या प्राप्तीसाठी केली होती. ऐसा काम वरुणी चित्ती बैसगी से जड तपा परती मांसा तोडूनी यज्ञ कुंडी आहुती ममनानी अर्पितसे. आणि तिच्या मनामध्ये एकच विचार की हनुमंतराया सोबत आनंद त्या ठिकाणी उपभोग घ्यायचा हीच इच्छा त्या मेनकेच्या मनामध्ये होती. म्हणून ती तपश्चर्याला बसली. यज्ञ पुढे चालू होता आणि त्या यज्ञामध्ये स्वतःच्या शरीराचा मांस हनुमंतरायाच्या नावानं म्हणजे एक एक मांसाचा तुकडा माझ्या नावानं त्या अग्नीच्या आहुतीमध्ये ती टाकू लागले. ऐसे लोटले 12 वर्ष सकळ आटले शरीर मांस मग ती पाहुणी अतिकृष प्रसन्न झालो मी तिथे. आणि अशा प्रकारे 12 वर्ष तिनं तपश्चर्या केली माझ्या प्राप्तीसाठी. माझ्या नावानं तिनं तपश्चर्या केली आणि त्या 12 वर्ष त्या अग्नीमध्ये शरीराचं मांस टाकत असताना ती कृश झाली. सगळे शरीरातलं मांस आटून गेलं. मग तिची खरतर तपश्चर्या पाहिली आणि मी हनुमान तिला प्रसन्न झालो. परी तिथे होता माझी बेटी परी मौळी घालून मिठी म्हणे अर्थ जो उद्धवला पोटी तो सिद्ध करी महाराजा. मग मी तिला प्रसन्न झालो. ज्या प्राप्तीसाठी ज्या इच्छेसाठी तिने माझी तपश्चर्या केली मी तिला प्रसन्न झाल्यानंतर ती माझ्या पायावरती लोटली, दर्शन घेतलं आणि काय म्हणते. मग मी विचारिता झालो तिथे की कवण कामना सहित भरते मज सांगुनी अर्थ रसाते सुख समुद्र मिळवी. मग मी तिला विचारलं त्या मेनकेला का बाबा एवढी तपश्चर्या केली, माझ्या नावानं शरीराचा मांस काढून त्या अग्नीमध्ये टाकलं, 12 वर्ष एवढी माझी घोर तपश्चर्या माझ्या नावाने केली, काय कामना आहे, तुझ्या मनामध्ये काय इच्छा आहे ते मला सांग. हनुमंतराय त्या मेनकेला बोलतात. ऐसे ऐकता वचनोत्तर म्हणे महाराजा वायुकुमार तुझे स्त्रिया गर्भिणी समग्र होऊन निर्मिती महाराजा. आणि अशा प्रकारे माझं बोलणं ऐकलं. मी सांगितलं माग म्हणले तुला काय मागायचंय, काय तुझ्या मनामध्ये इच्छा आहे, असं माग म्हटल्याबरोबर त्या मेनकेनं मागायला सुरुवात केली की तुमच्यापासून स्त्री राज्यामधल्या स्त्रिया गरोदर राहाव्यात असं तिनं मागणं केलं. तरी तू सकळांचा प्राणेश्वर स्मरा ओपी भूकार तरी तिथे नारे रतिनार सुख पावे सकळासी. हनुमंतराया तुम्ही सगळ्यांना प्राण देणार आहात. स्त्री राज्यामध्ये सगळ्या ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांना भूतकारानं त्यांना पुत्र संतती देतात, म्हणून तुम्ही सगळ्यांचे प्राणाचे ईश्वर आहात. तसाच भूतकार मला सुद्धा द्या आणि त्या सुखाचा आनंद मलाही मिळू द्या असं ते मेनकेनं सांगितलं. तरी नाद बुंदा सुखासना मैथुन राती दरी कामना हे मार्ग सकळ देश कारणा स्वर्ग मृत्यू पाताळी. तरी का कर्म मुतेची ओखट स्वप्ने दिसेना ऐसा पाट तरी तो स्वामी आमचा लोट ते सुखाम्हा निर्विका. हनुमंतराया या जगतामध्ये पशु पक्षी असतील सर्व जीवसृष्टी आहे
ती सगळी जीवसृष्टी काम सुखाच्या आनंदाने त्यांना आनंद होत आहे. मग आम्हालाच ते काम सुख का प्राप्त होत नाही याचं दुःख हनुमंता पुढे सांगू लागले. ऐसे वदता स्त्रिया भूषणी मग मी बोलिलो ते तर लागोनी की उर्ध्वरिता जन्माहुनी दंडका सोटी विराजिलो. आणि त्या असणाऱ्या स्त्रिया भूषण म्हणजे ती सगळ्या स्त्रियांची जी राणी होती मेनका, तिने मला या पद्धतीने सांगितल्यानंतर ना मी पण तिला माझी अडचण सांगितली की बाई मी सुद्धा गर्भ कासुटी मला मी माझं दृढ अशा प्रकारचं बाळ ब्रह्मचारी पण माझ्यापाशी आहे असं मी पण त्या स्त्रीला सांगितलं. ते उदय झालो जटनी अंजनी ते उदरा रडकोपिणी माते प्राप्त शुभाननी कनक कासोटी ती असे. ऐक म्हणले त्या मेनकेला हनुमंतरायाने सांगितलं ज्या आईच्या पोटातून मी जन्मलो त्या आईला सुद्धा माझं नग्न स्वरूपाचं दर्शन नाही. अंजनी मातेच्या पोटातून जन्माला आलो पण त्या अंजनीने सुद्धा मला नग्न स्वरूपामध्ये अजून पाहिलेलं नाही. कारण पोटातून बाहेर येत असतानाच जन्म होत असतानाच गर्भ कासोटी आहे मला असं हनुमंतरायानं मेनकेला सांगितलं. तस्मात दड इंद्रिय संपत्ती डाळे लागले भंडार ग्रंथी तेने इंद्रिय व्यवहार शक्ती जगा माझी मिरवेना. तशा पद्धतीने मी असणारा त्या ठिकाणी बाल ब्रह्मचारी हनुमान आहे असं म्हणतात. म्हणून मला जन्मल्यापासूनच गर्भ कासोटे आहे म्हणून ही काम सुखाचा व्यवहार इंद्रियाचा व्यवहार माझ्यापाशी नाही. म्हणून कामा ऊर्ध्व गमना श्वासोक्त रतिका मुद्रा दृढ तुम्हा स्त्रियांचा रती आश्रम शांततेने पावतसे. म्हणून आता भगवान श्री रामचंद्रांनी सांगितले त्यामुळे माझ्या बुभुत्कारानं मुखावाटे असणाऱ्या त्या ठिकाणी वीर्य त्या ठिकाणी बाहेर पडतं आणि त्यामधून स्त्रियांना ती काम सुखाचा आनंद प्राप्त होतो असं सांगू लागले. तरी तत्तपाच्या आश्रमाध्वजा मचिंद्र नगरी विराजूजा ते चित्तदैव रतिकाजा कामभक्ती तुष्टेल. मेनकेला हनुमंतरायाने एक पर्याय सांगितला उपाय सांगितला. कारण तुझी इच्छा मी तर पूर्ण करू शकत नाही मी बाल ब्रह्मचारी आहे पण तुझ्या इच्छा पूर्ततेसाठी मचिंद्र नावाचा योगी पुढे येणार आहे आणि तो असणारा योगी त्या मचिंद्रनाथाला तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायला त्या स्त्री राज्यामध्ये मी पाठवून देतो असं त्या उर्वशीला मी सांगितलं होतं. म्हणून मचिंद्र आहे कोण तरी तो प्रत्यक्ष कवी नारायण तत्तपाच्या कामी बैसोन बलद्रुम होईल की. हनुमंतरायाने त्या मेनकेला सांगितलं मचिंद्रनाथाला मी पाठवतो. आता तुझ्या मनामध्ये प्रश्न येईल ही मचिंद्र कोण आहे. हे मचिंद्र म्हणजे साक्षात विष्णूचाच अवतार आहे. कवी नारायण 9 नारायणापैकी एक श्रेष्ठ नारायण म्हणजे भगवान श्री विष्णू आणि भगवान श्री विष्णूचा अंश असणारे कवी नारायण माशाच्या पोटातून ज्याचा जन्म झाला ते मचिंद्र नावाने पृथ्वी तलावरती अवतरित होतील आणि त्यांना तुमच्याकडे पाठवतो. ऐसे बोलून तीर्थाव्रती तुष्ट केली सकामार्थी तरी तुझावणी मनोरथी तुष्ट करी महाराजा. म्हणून अशा पद्धतीने मी तुम्हाला त्या मचिंद्रनाथाला तुमच्या राज्यामध्ये पाठवतो. तुमच्या सगळ्या असणाऱ्या स्त्रियांना काम सुखाचा आनंद द्यायला लावतो. आपापल्या राज्यामध्ये आनंदाने राहावा असं मी न केला. तिनं माझी तपश्चर्या केली म्हणून तिला मी वरदानामध्ये बोललो. ए रोमणे वृद्धावरिता माझे कार्य आहे निरूपिता तरी ब्रह्मचर्यत्व समव्रथा संवेल मिरवलो. आणि ही कथा हनुमंतराय मचिंद्रनाथाला सांगतात की कोणत्या गोष्टीमध्ये मी ऋणी आहे आणि तुम्हाला कोणतं कार्य करायचंय. आता पुढे तुम्हाला स्त्री राज्यामध्ये जायचंय त्या मेनकेची इच्छा पूर्ण करायची. तिची इच्छा मी पूर्ण करू शकत नाही कारण मी ब्रह्मचारी आहे. तुम्ही ते करू शकता म्हणून तुम्ही स्त्री राज्यामध्ये जावा असं हनुमंतराय मचिंद्रनाथांना बोलतात. तरी ऐसी कुकर्म राठी माते घडुणी ताजग जेठी मग वाग्देवता निंदादिवटी येऊनी जगी मिरवेल. आणि मचिंद्रनाथा त्या स्त्रियांची इच्छा मी जर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर मी बाल ब्रह्मचारी अशी लौकिकामध्ये वागताय आणि मी जर असं वागलो गेलो तर लोक नावं ठेवतील जे काय माझं व्रत आहे ते व्रत बुडेल. त्यामुळे मला असं करता येत नाही. तुम्ही ते पूर्ण करा. यावरी आणि कशी तर जगी नाथपंथी आहेत योगी तेही योगपंथे ते प्रसंगी विटाळ माझा करतील. म्हणून मचिंद्रनाथा तुम्हाला काय सांगायला लागलोय जे काम तुम्हाला करायचंय ते मी पण करू शकलो असतो पण एकदा नाव खराब झालं एकदा नावाला डाग लागला की पुन्हा ती विजत नाही पुसत नाही. कृष्णाच्या चारित्र्यावरती एक डाग लागला होता चोरीचा.
मिटला नाही लवकर. तशा पद्धतीने शिशुपाळानं भर सभेमध्ये सांगितलं चोर आहे म्हणून तू. तसं एकदा नाव खराब झालं, मी जर स्त्रियांच्या संगतीला लागलो तर योगी तुमच्यासारखे अनेक योगी आहेत या नाथपंथामध्ये, ते माझा स्वीकार करणार नाहीत, ते माझा विचार मानतील. नको म्हणले हनुमंतराय काय बाल ब्रह्मचारी नाहीये, तिकडे स्त्री राज्यामध्ये स्त्रियांचा उपभोग घेतला आणि आता योगी म्हणून घेतो असं मला लोक बोलतील, नाथपंथामध्ये माझा विचार मानतील असं मच्छिंद्रनाथाला हनुमंतराय सांगतात. यमस्वी संग श्लाघ्य फार अपकीर्तीचे दृढ भांडार सर्व विनाशी मौनास्त्र स्वीकारावे हे वाटेना. म्हणून स्त्री संग आश्लाघ्य आहे, अपकीर्तीचं दृढ भांडार आहे. स्त्रीच्या संगतीला लागले की अपकीर्ती होते. सर्व विनाशाला कारण म्हणजे मोहनास्त्र आहे. मोह धरली ऐसे होईल, इहलोक ही अंतरेल. मोह धरल्यानंतर इहलोक आणि परलोक दोन्ही अंतरतात. ही मोहनास्त्र आहे, अतिशय दुर्धर आहे. ती मोह माया कुणालाही सुटत नाहीये. देवाच्या बापाच्या पायी वहिली, मायेने बिडी ठोकिली, तेथे माईक जीव सकळी. मुक्त कैसी होती पा, जेने संग्रामी हरो जिंतीला. निवांत कवचाचा टाहो फोडीला, तो अर्जुन मोहे कवळीला. क्षणा माझी मोहनास्त्र दुर्धर आहे, ते कोणालाही सुटत नाही. म्हणून त्या मोहनास्त्राचा स्वीकार करावंच हे मला वाटत नाही. हनुमंतराय सांगतात, स्त्रिया संगे बहु नाडले अपकीर्ती जगी मिरवले आणि सर्व सुकृतान चावले तिथे पोते ते वाताचे. आणि स्त्रियांच्या संगतीला अनेक जण नाडलेले आहेत आणि अपकीर्तीला मिरवले गेले. जे काही सगळं जमवलेलं पुण्य आहे ते सगळं पुण्य घालून काही लोकांनी ऋषी मंडळींनी आपलं सगळं पुण्य आयुष्यभराचा खर्च केला आणि स्त्रीचा उपभोग पूर्ण करण्याच्या त्या असणाऱ्या त्या स्त्रीच्या आहारी गेले, सगळं पुण्य संपवलं असं महाराज सांगतात. पाह्या मरेंद्र झाला भग्न चंद्र मिळवला कलंके करून समराज्य विनाश रावण ते लोभे नाडला तो. ऐका मच्छिंद्रनाथा, स्त्रीच्या आहारी गेल्यानंतर ना काय होतं याच्या अनेक उदाहरण आहेत. 33 कोटी देवांचा राजा इंद्र आहे. इंद्र अहिल्याच्या पाठीमागे लागला आणि अहिल्याचा उपभोग घेतल्यानंतर ना गौतम ऋषींनी शाप दिला. सगळ्या असणाऱ्या अंगाला भग पडली गेली. चंद्रानं गुरुपत्नीचा भोग घेतला. बृहस्पतीची पत्नी तारा, त्या ताऱ्याचा उपभोग चंद्राने घेतला. कलंक चंद्राला लागला गेला, तो डाग पुसला नाहीये. एवढेच नाही तर राजा रावण 80,000 आहे तर अधिक मंदोदरी आहे, तरी सुद्धा सीतेला लंकेमध्ये आणलं आणि सीता आणि त्या लंकेत तैहुनी उठले अति उत्पात. अखयादी समस्त राजपुत्र मारविले. असं स्त्री सीतेला आणल्यापासून राजा रावण विनाशाला लागला असं हनुमंतरायाने सांगितलं. विधी सुताची ब्रह्म कासोटी ती क्षणा मात्रे झाली सुटी 60 पोरे निर्मुनी पोटी दैन्य भाजा वरलेली. नारद महाराज नारदांनी सुद्धा विचार केला. भगवान श्रीकृष्णाच्या द्वारकेमध्ये फिरत होते आणि कृष्णाला 16,108 बायका होत्या. नारदाच्या मनात आला ह्याला 16,000 आहेत, आपल्याला एक असली म्हणजे. म्हणून मग असणारी मागून घेतली एक पत्नी, एका सरोवरापाशी गेले, त्या सरोवरामध्ये स्नान केलं आणि 60,000 पोरं नारदाला झाली असं महाराज सांगतात. याची नीती ददातात कर्मप्रवाही कन्नेरत विधी ऐसे नाम उचित अविधीपणे बुडविले. त्याच नारदाचा बाप ब्रह्मदेव, त्या ब्रह्मदेवाने सुद्धा अकर्म केलंय, वाईट कर्म केलेलं आहे. स्वतःला विधी ब्रह्मदेव, जगाचा पिता, जगत पिता म्हणून घेणारा ब्रह्मदेव स्वतःच्या मुलीला पाहिलं सरस्वतीला आणि त्या मुलीला पाहून मुलीवरच मोहित झाला असं हनुमान सांगतात. तपितो त्र्यंबक तपिया माझी असे अर्क परिका मदरी असोदक दिलिनी उददी लुब्धला. एवढंच नाही, मच्छिंद्रनाथ महाराज काय सांगायचे सगळं जाऊ द्या म्हणले. सदोदित स्मशान वाटीमध्ये राहणारे हे महादेव आणि महादेव सुद्धा सदोदित भगवंताचं भजन करणारे, स्मशान भूमीमध्ये वास करणारे बिल्लिनीच्या स्वरूपावरती भाळले गेले आणि आपले सगळं तप संपत्ती विचून ते असणाऱ्या बिल्लिनीच्या मागे लागले असं हनुमान सांगतात. तन्नाय तपोजेटी कामरंबेच्या करुणी पोटी यांचा ओणी तपगे नरोटी तन्नायची मिरवितसे. अशा पद्धतीने काम म्हणजे मदन प्रद्युम्न, तो सुद्धा रंबेच्या
नादी लागला, रंभेच्या आहारी गेला आणि तो सुद्धा आपलं सर्वस्व त्यानंही बुडवलं गेलं. म्हणजे स्त्रीच्या कामाच्या आहारी गेलेली लोकांची लिस्ट हनुमंतानं वाचून दाखवले. ऐसा विश्वामित्र तो अमित्र झाला, याची नीती वदसी मला, तरी म्हणी कामदरीला व्याघ्र भया नांदविसी. अशा प्रकारचा विश्वामित्र ऋषी आहे. तर तपिया माझी, जर कुठं कोण तप करत असेल तर विश्वामित्राचं नाव पुढे येतं. विश्वामित्रासारखा तपस्वी आहे, लोक उदाहरणं देतात. एवढं तपस्वी असणारे विश्वामित्र सुद्धा तेही त्या ठिकाणी त्या स्त्रीच्या रंभेच्या आहारी गेले आणि आपलं सगळं पुण्यकर्म संपवलं गेलं. ऐसे ऐकुणी मचिंद्र वचन म्हणे बारे योगद्रुमण, ही अनादी राठी पूर्ण भोग भोगिता निर्दोष. आणि अशा प्रकारे बोलल्यानंतर ना त्याच वेळेस हनुमंतरायाने सांगितलं ही अनादी राहटी आहे आणि भोग भोगत असताना निर्दोष राहतं. कारण पती पत्नीचा त्यांना ती दोष लागत नाही, कारण ती पूर्वीपासून आलेली आहे, काल परंपरेपासून चालत आलेलं आहे असं सांगू लागले. जैसे रामे मजला कतिले 99 मारुती असे बदले, तन्नाय तुम्ही भले 99 वा असती तू. हनुमंतरायाने सांगितलं मच्छिंद्रनाथा महाराज म्हणले जसं मला रामाने सांगितलं होतं की 99 राम झालेत, 99 रावण झालेत, 99 हनुमंतराय झालेत, तसंच मच्छिंद्रनाथही तुम्ही सुद्धा 99वाच आहात. आपले पाठीमागे अनेक अवतार झालेले आहेत असं रामाने मला पूर्वी सांगितलं. तरी अनादी राठी भोगिता झाला भागिनी 20 कोटी, मौनीनाथ एवढी पोटी कीर्ती अर्क मिरवेल. म्हणून मला सांगितलं होतं पूर्वी रामचंद्रांनी की असणारा मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यामध्ये जाईल. स्त्री राज्यामध्ये गेल्यानंतर 20 कोटी स्त्रिया त्या असणाऱ्या स्त्री राज्यामध्ये आहेत आणि तेवढ्यांचा उपभोग मच्छिंद्रनाथ घेतील. आणि पुन्हा त्या असणाऱ्या मैनावतीपासून त्या असणाऱ्या रंभेपासून त्यांना एक मीनानाथ नावाचा मुलगा होईल असंही मला रामाने अगोदरच सांगितलं होतं. तवतात तो उपरिचर वसू तो तो उदरी येईल वसू, कीर्ती ते मही प्रकाशू महाप्रचंड मिरवेल. मच्छिंद्रनाथा तुमच्या पोटाला स्त्री राज्यामध्ये गेल्यानंतर ना त्या स्त्रीच्या राणी सोबत तुम्ही त्या स्त्री राज्यामध्ये राहिल्यानंतर ना तुमच्या पोटाला जो मीनानाथ नावाचा मुलगा येणार आहे, तो दुसरा तिसरा कुणी तुमचे वडील उपरेचर वसू त्यांचाच तो अवतार असेल असं सांगितलं होतं. ऐसे सांगुनी वायू सुत प्रसन्न केले चित्तदैवत, मग वर प्रधान वाणी ऋकारवंत मच्छिंद्रनाथा ते तसे. आणि अशा पद्धतीने सांगितल्यानंतर मग मच्छिंद्रनाथाचं चित्त हनुमंतरायानं प्रसन्न केलं आणि लगेच मच्छिंद्रनाथाने वरदान दिलं, रुकार दिला, उत्तर दिलं. ठीक आहे, स्त्री राज्यामध्ये जातो असं मच्छिंद्रनाथाने हनुमंताला सांगितलं. जैसे शुक्रे मित्र सुता प्रसन्न होणी चित्त सविता, देवनी मंत्र संजीवनी अर्था प्रभू लागी मिरवला. शुक्राचार्यानं कच, बृहस्पतीचा मुलगा कच, ह्या कचाला मंत्र संजीवनी दिलेली होती, मंत्र संजीवनी शिकवला होता. तशा पद्धतीने हनुमंतरायाला मच्छिंद्रनाथाने अभय दिलं, वचन दिलं की तुमची इच्छा मी स्त्री राज्यामध्ये जाऊन पूर्ण करतो. देवी मित्र कुळजा राज्य स्थापिले भक्त काजा, नेणून भीषण शत्रुनुजा केला सरता चिरंजीव. तशाच पद्धतीने भगवान श्रीरामचंद्रांनी विभीषणाला वचन दिलं, राजा रावणाला मारलं आणि त्या विभीषणाला लंकेचं राज्य प्राप्त करून दिलं, प्रधान करून दिलं असं सांगू लागले. तन्नाय घातक वसू नेनोनी कामशरापासू, रुकार से समयासू अंजनी सुत पैकेला. श्री गणेशाय नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः, श्री नवनाथ महाराज की जय. मग करुणी नमन मायन अवश्यपणे करिता गमन, अदृश्य पाहुणी वायुनंदन मच्छिंद्रनाथ चालिला. मग हनुमंतरायाने आणि मच्छिंद्रनाथाने एकमेकाला नमस्कार केला, एकमेकाला भेटले, त्यांचा चर्चा झाली, संवाद झाला, एकमेकाचं जी काही दुःख आहे अडचणी आहेत एकमेकाला सांगितल्या, नमस्कार केला. आणि हनुमंतराय तिथं सेतुबंधनावरती रामचंद्राचं भजन करत बसले आणि मच्छिंद्रनाथ पुढं तीर्थासाठी जायला तयार झाले. सहज चालिला महिपाटी, आरती गळा द्यावी भेटी, ऐसे मागोनिया तया वाटी, ये ओनिया पोचला.
वाटलं हिंगळाज देवी, त्या असणाऱ्या देवीचं दर्शन आपण घ्यावं आणि त्या हिंगळाज देवीचं दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि तिथून पुढं मग त्या असणाऱ्या आशीर्वाद घेऊन पुढे आपलं कार्य करावं म्हणून त्या देवीच्या दर्शनासाठी येऊन मच्छिंद्रनाथ थांबले. नवते शक्तीद्वारी रक्षक असता दक्षाचारी, अष्टभैरव कृतांत संगरी, जिंकू पाहती कृतांता. हिंगळाज देवीच्या द्वारपाळ म्हणून दरवाजामध्ये रक्षण म्हणून अष्टमहाभैरव होते आणि ते अष्टमहाभैरव त्या देवीच्या दरवाजामध्ये रक्षक होते, त्यांचे द्वारपाळ होते. तर कोणालाही आतमध्ये जाऊ देत नव्हते म्हणून मच्छिंद्रनाथ गेले की त्यांना बी अडवलं. आणि शतकोटी चामुंडा, शंकिनी डंकिनी प्रचंडा, त्याही तीव्र ब्रह्मांडा, ग्रासू पाहती कृतांतपणी. आणि इतर शंकिनी डंकिनी यक्षिणी अशा प्रकारच्या स्त्रिया त्या असणाऱ्या कृतांतासारख्या काळासारख्या त्या अष्टभैरवासोबत होत्या दरवाजामध्ये रक्षण म्हणून आणि त्या देवीपर्यंत ती जाऊ देत नव्हते आणि त्या काळासारख्या अंगावरती येत होत्या. मच्छिंद्रनाथ महाराज त्या देवीच्या दरवाजाच्या द्वारपाळापर्यंत म्हणजे जिथं अष्टभैरव होते, यक्षिणी शंकिनी डंकिनी होत्या तिथपर्यंत जाऊन पोहोचले. यावरी अनुभव कर्कश, नाना पर्वत विशेष, त्यात व्याघ्रादी सावजे रोस, येऊ येऊ म्हणतात. आणि तिथं भयंकर अशा प्रकारचं वन होतं कर्कश आणि त्या वनामध्ये मोठमोठाले पर्वत होते, त्यामध्ये सावज म्हणजे प्राणी होते, वाघ सिंह अशा प्रकारचे प्राणघातकी प्राणी त्या वनामध्ये होते असं वर्णन महाराज म्हणते सांगतात. ते अनवसज बोली, परी लोहे कृतांताची वैसे पाली, की पूर्वी धर्मानी आणूनी ठेविली, बाहे माये त्या ठाई. आणि त्या वनामधले जे काही प्राणी आहेत त्या प्राण्यांचं सहज बोलणं म्हणजे कृतांताची यमाची सुद्धा कानठाळीत बसल एवढा त्यांच्या आरडण्याचा ओरडण्याचा आवाज होता. किंवा राक्षसाने एखादी माया करून त्या वनामध्ये ठेवली की काय असं भास त्या वनामध्ये होत होता असं महाराज इथे सांगतात. अनव पाहता सहज, तेची देवताचे तेज, विरोली जाये मोडे माझ, नको नको म्हणूनी. आणि ते असणारे अर्णव म्हणजे ती वन पाहिल्यानंतर ना सगळे असणाऱ्या देवतांचे तेज म्हणजे शक्ती सुद्धा त्या वनापुढे टिकणार नाही एवढं दुर्धर अशा प्रकारचं भीतीदायक ती वन होतं. त्या वनामधले प्राणी होते आणि तिथं ती हिंगळाची देवी होती असं वर्णन करतात. खटकवन जाईया संधे, भयानक सावजे अपरमाने, भाताक्षरी कामना बुधी, विरोली जायत काळ. आणि ते असणारं वन सगळं काट्याचं होतं, पशु पक्षी असणारे भयंकर त्या वनामध्ये होते, एक नव्हते मांदी, झुंडीच्या झोंडी होत्या वाघाच्या आणि सिंहाच्या, वन काटेरी होतं. त्या वनामध्ये जाण्यासाठी सुद्धा भीती वाटत होती म्हणजे त्या वनामध्ये जावं अशा प्रकारची सुद्धा बुद्धी कुणाच्या मनात येत नव्हती एवढं दुर्धर ते वन होतं. महाराज सांगतात येते न पावे वायू नंदना, परमभयभीत मना, कृतांत पत्नीचे कानना, बक्षीला म्हणून पळतसे. आणि ते वन एवढं दुर्घट होतं भयंकर होतं की हनुमंतराय सुद्धा त्या वनामध्ये जाण्याचा विचार करत नव्हते एवढं दुर्धर ते वन होतं. त्या वनामध्ये गेलं म्हणजे मृत्यूला कारण आहे, वनात गेले की मेलं अशा प्रकारचा समज होत होता. त्यामुळे कोणी त्या वनाकडे पाहत नव्हतं आणि तसल्या वनामध्ये मच्छिंद्रनाथ निघाले. ऐसी वात गोष्टी मित्र उद्याल परम पाटी, के ते संचरता रश्मी
दुर्गट अशा प्रकारचं ती वन होतं. सूर्य जरी उजळला उगवला तरी सुद्धा सूर्याचा प्रकाश त्या वनापर्यंत पोहोचत नव्हता. एवढे दाट झाडी त्या वनामध्ये होती असं सांगतात. येऊनी ते परी कानन पाहता रश्मी संचारून देई सविता असो ऐशी कानन वार्ता संकट भयाचे स्थान चित्ताते. अशा पद्धतीचं ती वन होतं. सूर्य जरी उगवला एवढं कडक ऊन पडतंय पण त्या सूर्याचा प्रकाश त्या वनामध्ये प्रवेश करू शकत नव्हता. प्रकाश जात नव्हता त्या वनामध्ये. एवढं दाट वन होतं ते आणि दुर्गट भीतीदायक अशा प्रकारचं वन. त्या वनाचं वर्णन महाराज येते सांगतात. शुद्ध मुनी राव संचरला फुले प्रतापे गौरव ती कथा रसज्ञ ज्ञानदेव श्री गुरु माधव देलकी. आणि ग्रंथ करते धोंडी मालुसूत सांगतात अशा वनामध्ये मच्छिंद्रनाथ गेले. त्या हिंगळाच्या देवीच्या दर्शनासाठी गेले. त्यांना वाटलं की गेले कारण ते कोणाला भीत नाहीत मच्छिंद्रनाथ. म्हणजे गुरु शक्ती भक्ती प्रतापाने त्यांच्याकडे सामर्थ्य होतं. आपल्या सिद्धीनं ताकदीनं मच्छिंद्रनाथ त्या वनामध्ये गेले. आता त्या वनामध्ये काय काय घडल तिथं काय काय कथा होईल आमचे गुरु असणारे ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या कृपेनं तुम्हाला पुढची कथा सांगतो. तरी स्मृती ठेवूनी हेत राशन करा कथामृत मग रोगाचे अपर फिरते दुःख क्लेश नांदेला. म्हणून तुम्ही तुमचा हेत जे आहे तुमच्या पुण्य कमवण्यासाठी किंवा तुमच्या कल्याणासाठी तुमचा हेत ठेवा आणि ही कथा जी आहे ती कथा ऐका. कथारूपी अमृत प्राशन केल्यानंतर ना भवरोगाचं दुःख तुम्हाला प्राशन करू शकणार नाही किंवा दुःख देणार नाही असं महाराज सांगतात. हा ग्रंथ केवळ चिंतामणी हारेल चित्ताची काळजी मुळी होणी जैसे वृश्चिका दशा लागोनी विशेषोशी महाराज. नवनाथ भक्तिसार ग्रंथ म्हणजे केवळ चिंतामणी आहे. मनातल्या चिंता सगळ्या दूर करणारा हा ग्रंथ आहे. आणि ही ग्रंथ ऐकल्यानंतर ना सगळ्या चिंता मुळीहून संपतात. जे जी मनामध्ये चिंता आहे जी जी कामना आहे तर चिंतेचं जाऊ द्या. तुमच्या मनामध्ये जर एखादी कामना असेल इच्छा असेल तर त्या इच्छा पूर्ततेसाठी ही ग्रंथ ऐकायचा 100% इच्छा पूर्ण होणार. कारण सगळ्याच इच्छा या ग्रंथामध्ये सांगितल्या. असं एक पण इच्छा नाही की या ग्रंथामध्ये नाही. तुम्ही कुठली बी कामना धरून इथं बसा आणि ग्रंथ ऐका. तुमची सगळी असणारी कामना जी आहे इच्छा आहे ती परिपूर्ण होईल. म्हणून त्याला चिंतामणी म्हणतात. आणि हा भक्तिसार म्हणजे चिंतामणी आहे. इच्छा पूर्ततेसाठी ग्रंथ ऐका. हरी होणी सिद्धवेक साडा कुटील पर्णी तर्क निना दोष विघ्न वातुक सेवू नका सहसा. तुम्ही सद्विवेक व्हा. मनामध्ये सारासार विचार करा. दुसऱ्याचं कुणाचं ऐकू नका. लोक सांगत असतात काय पुतीला उगा 2 तास बडबड बडबड करायची काय भेटतं तर सांगायचा आनंद भेटतो आम्हाला कथेमध्ये. हे असलं दुसऱ्याचं कुतर्क बोलणं ऐकू ना ही कथा अमृतारूपी प्राशनाला चुकू नका असं महाराज सांगतात. निंदा शक्ती परम पापिनी आतिरगानीच वदनी परी आमुची माय बहिणी पवित्र करील आमुते. निंदा शक्ती ही पापिनी आहे. कारण निंदा करणं हे सुद्धा पाप आहे. पण असू द्या म्हणले ती जरी निंदा शक्ती पापिनी असली कुतर्क असली वाईट असली तरी ती आमची बहीण आहे. का? कारण निंदा केल्याशिवाय नावलौकिक होत नाही माणसाचं. कोणीतरी कुणाची निंदा केल्याशिवाय त्याच्या तोंडामध्ये मुखामध्ये त्याचं नाव जात नाही. जेवढी लोक निंदा करतील तेवढं तुमचं नाव वाढेल असं सांगतात. जो या निंदेची प्रतिपाळीला तो सकाद आमचा स्नेह विपुळ पात कमळाचे छान करील वारंवार इच्छित. म्हणून निंदेला जवळ करा. लोक निंदा जवळ करत नाही. लोकांना स्तुती आवडते. लोकांनी आपलं नाव घ्यावं नाव लौकिक व्हावं हे लोकांना आवडतंय. पण कुणाला वाटतं का आपली निंदा करावी म्हणून नावं ठेवावी म्हणून कुणालाच वाटत नाही. एक शब्द नीट बोलला नाही तर माणूस महिनाभर त्याला बोलत नाही. म्हणून आज पण ग्रंथकर्ते सांगतायत निंदीला जवळ करा.
त्यामुळं काय होईल, तुमचं नाव लौकिक होणार आहे. जेवढे तुम्ही निंदेला जवळ कराल, जेवढं तुम्हाला लोकांनी नावं ठेवतील, तेवढी तुमची यश कीर्ती वाढेल असं महाराज सांगतात. जोडी सुता नरहरी वंशी माणूस नाही करी निंदकाशी भविताविषयीच्या त्या मानवाची उपकारी म्हणून ग्रंथ करते धुंडी माणूस होता, विश्वास कुणावरती ठेवतात, जवळ कुणाला करतात तर निंदकाला. आणि भक्ती असणारी ग्रंथ करते भगवंता पुढे हात जोडतात, ह्या निंदकाचं आयुष्य वाढू दे, कारण ह्याचं आयुष्य वाढलं म्हणजे हे आपली निंदा करील. जेवढी जेवढी निंदा करील, ज्या ज्या लोकांमध्ये नाव घेईल, तेवढं आपलं नाव वाढेल असं महाराज सांगतात. तरी स्वादर श्रुती तुम्ही न बसावे तया पंगती वा. मालू तुम्हातेच विनंती वारंवार करीतसे. ग्रंथ करते सांगतायत, लोकांनी तुमची निंदा करू द्या, लोकांनी तुम्हाला नावं ठेवू द्या, पण तुम्ही कुणाची निंदा करू नका, तुम्ही कुणाला नावं ठेवू नका. ही वाचा भगवंतानं दिलेली आहे. काही काही लोकांना बोलता येत नाही, आपल्याला बोलता येतंय. तोंडानं कुणाला वाईट बोलू नका, कुणाची निंदा मागं पुढे करू नका. आपली निंदा लोकांनी करू द्या, बिनधास्तपणे करू द्या, आपलं उलट नाव वाढणार आहे, पण आपल्या मुखानं दुसऱ्याची निंदा करू नका. हीच विनंती पुन्हा पुन्हा तुम्हाला करतो. वास्ती श्री भक्ती सागर ग्रंथ समत गोर शिकावे किमया गार. सदा परितोष भाविक चतुर तृतीयाध्याय गोडहार. पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान